तर सर्वांना माझा शिव सकाळ नमस्कार. पुन्हा एकदा मी स्वागत करतोय तन्मय पाटील माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही चाललोय आज कोणगावला सुकी मच्छी बाजारात सुकी मच्छी घ्यायला. तर तुम्हाला कनेक्ट राहा, तुम्हाला मी दाखवतो कसा आहे कोणगावचा बाजार. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर तिकडेच भेटूया. तर आता आम्ही आलेलो आहे कोणच्या सुकी मच्छीच्या बाजारात. तर तुम्हाला दाखवतो आता याच्या पुढे. एकच पिशवी होती. बघू शकता पूर्ण सुकी मच्छीचाच बाजार आहे इथे. कोणगाव भिवंडी इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची सुकी मच्छी इथे भेटून जाईल. दादा सगळी रासात माल आहे एकदम सुका आहे. किती किलो यायचा आहे तुला? बाय सगळी राशी सुकट ओरिजिनल सुकट आहे एकदम भारी सुकट आहे ती. एक किलो बोल काय घ्या छोटा आहे बघ. बाय 300 मस्त कर दे बघ एकदम. बघ सुक्का बारीकच सगळीकडे बारीकच आहे. बोटी तर बंद झाल्या तेवढी झाले शेवट बारीकच शेवटची आले ते आता बोटी बंद म्हणजे ती मच्छी वाढत नाही ना त्याच्यामुळे बंद केलं. चांगला माल अर्नाला गाठी बोंबले मला अशीच कधी मस्त निर्ले या टाय कर दे 250 मस्त. माल झाले भेटत पण नाही त्याच्यामुळे माल बोटी पण बंद होतात म्हणून. किती करू बाई? नाही नाही चांगला लागतो. जवला 300 सुकट बघ एकदम सुक्का माल ओला नाही. 700 500 550 मस्त जवला 300 350 वाला 300 अर्धा किलो ते जवला. अरे आता 700 लावलं आम्ही पाणी नाही मारत माझी बाय. तर मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे कोणच्या बाजारात. नक्कीच तेवढा स्टॉक नाही आहे सध्या मच्छीचा, पण तुम्ही बघू शकता की किती गर्दी आणि महाग आहे खूप. दाखवतो तुम्हाला.
₹300 किलो, 150 रुपये. तर नक्कीच मित्रांनो, सध्या बोटी बंद आहेत. फिशिंग जास्त प्रमाणात होते त्या कारणामुळे, आणि त्यामुळे सध्या मार्केटमध्ये फिशची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे भावही खूप जास्त आहे. तर बघू शकता तुम्ही नक्कीच. बघू शकता एक बांगडा आहे बघा, मांदेली आहे, जवला आहे, वाकटी आहे, ही सुकट आहे. किती 2 किलो पाहिजे? अर्धा किलो. ते अर्धा किलो या देस. बरोबर लावा. नको ना. बघू शकता स्टॉकच नाही आहे. इकडं बघ, सुका माल आहे. इकडं बघ, आम्ही पाणी मारून नाही माला आणू, बारीकच बारकच लावतो. अर्धा किलो. आजच तो या ना का जाऊला ना. जवला आहे ना, कुठला पाहिजे? कुठला पाहिजे? खारीचा पाहिजे तुला? हा तो खारीचा आहे. दुसरा यो आहे, दोन जवला ना. एक अर्धा खाई. हा एक खाडीमधला जवला. हे 500 किलो. पिशवी काय कसे? 350. 100 द्या. अर्धा किलो अर्धा देतो. 180 द्या सुद्धा. हे 550, 500 दिलं. हे 700. जे हे इकडे बसून लावं ते पाहिजे असं. बोल पाहिजे चांगलं आणते बोंबील. 180 बोंबील आहे. नाही, ते कमी आहे. एक वाकट्या. पावडर म्हणजे पावडर नाही पाहिजे. एवढी मच्छी घेतलेली आम्ही. डबा कसा? 4 नाही, 250. कसा डबा? 160ला 2. 160ला 2. खालती बुका किती किलो कसा? किलो नाही, किलो परवडते. जवला
चारांना का मी ते काही येणं नाही बोलत जागे जाग त्याला बोलत पण ते आणू पहिला तुम्हाला आता मी मार्केट दाखवतो. इथे बघा मार्केट. इथे तुम्हाला सर्व काय भेटेल. जवलापासून बोंबील, वाकट्या, सुकट, कर्दी बघू शकता. मला बॅगा पण भेटतील. आम्ही पण एवढी शॉपिंग केलेली आहे. आणि बघू शकतो तिकडे भाजी मार्केट आहे. जर कोणाला भाजी वगैरे घ्यायची तर तिकडे भाजी मार्केट आहे. इथं आम्ही सध्या तर आम्ही मच्छी बघतो इथे. आता हा मार्केट पूर्ण दिवस असतो इथे. मंगळवारी जर तुम्हाला सुकी मच्छी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. फक्त मंगळवारच्याच दिवशी असतो हा मार्केट. तर नक्कीच व्हिजिट करा मार्केटला आणि चांगला भाव करून लागेल ती तुम्हाला मच्छी घेऊन जावा. सध्या तरी मच्छी कमी असल्यामुळे इथे गर्दी कमी आहे. नाहीतर खूप जास्त गर्दी असते इथे. तर बघू शकता इथे प्रत्येक दिवशी मंगळवारी इथे कोळणी बसतात आणि सुकी मच्छीचा बाजार लागतो. या ग्राउंडमध्ये सुकी मच्छीचा बाजार लागतो. तिकडे त्या साईडला गेलं तर तुम्हाला भाजी मार्केट भेटेल. आणि इथे मागे गेले तर तिकडे तुम्हाला नक्कीच सुका नारळ, मसाले वगैरे ते सर्व भेटतील. तर नक्कीच विजिट करा आणि शॉपिंग करा. बघू शकता इथे चिंच, लसूण, सुकं खोबरं सर्व प्रकार भेटतील. इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले भेटतील. 3920 खोबरं 180 170 राजापूर आहे ना, प्युअर खोबरं आहे. बघू शकता असा मार्केट इथे क्लिप वगैरे तुम्हाला भेटतील. तेच खोबऱ्याला भाव कमी बोला इकडे. स्पेशल राजापूर खाली पाठ अशा प्रकारचे तुम्हाला सर्व ते मिळतील. हा समोर पूर्ण भाजी मार्केट आहे. जर तुम्हाला भाजी पाहिजे असेल भाजी इथे बघा पाळ्या भाज्या पण तुम्हाला भेटून जातील. मच्छी इथे अवेलेबल आहे. बघू शकता तुम्ही पुन्हा मच्छी बघू शकता इथे. चपलाही इथे भेटतील.
कसे आहे शेंगा? टाक ना मग 300 देतो ना इकडे नको अरे बाय आमची गाववाली इथे बाजूला बसली तरी बरोबर हे बापरे जास्त पैसे घेतो बाई जास्त घेतलं ना जास्त बघा मला हे बघ 2-3 आम्ही इतकंच ना बघू शकता असे आम्ही आता मच्छी घेतलेली आहे आधी बघा आणि आता आम्ही चाललोय घरी. तर मित्रांनो आता आलोय आम्ही घरी. खूप ऊन आहे. आता घरी जातो.